विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत आणि त्यामुळे जर कोणी अर्ज मागे घेतला तर निवडणूक बिनविरोध होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या। आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे म्हणूनच आम्ही 9 उमेदवार उभे केलेत असा दावा फडणवीसांनी केला। तर महाविकास आघाडीला घोडेबाजार करायचा नसेल तर उमेदवार ते मागे घेतील असं फडणवीस म्हणाले। माजी खासदार सुजय विखे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या कारणांवर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। यावेळी त्यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच दूध उत्पादकांना हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकारनं ठोस पावलं उचलावीत अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमित शहांकडे केली। मागच्या 15 वर्षांपासून मी राजकारणात आहे आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे सांगायची माझी पात्रता नाही असं आश्चर्यकारक उत्तर पंकजा मुंडेंनी दिलं। तर मंत्रिपदाबाबत बोलताना एखाद्या गोष्टीची चर्चा होते मात्र ते प्रत्यक्षात उतरेल असं वाटतं असं सूचक विधान त्यांनी केलं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी पंकजा मुंडे नागपुरात आल्या होत्या आणि यावेळी विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं। माझ्या पाठीशी मागील 5 वर्षात अनेक लोक खंबीरपणे उभे राहिले। भविष्यात मी समाजाला भरपूर काही देईन अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत 100 स्वयंसेवी संस्थांची आज बैठक पार पडणार आहे। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आणि यासाठी आरोग्य, शिक्षण, नैसर्गिक संसाधनांचा अधिकार या विषयावरील आजची स्थिती यावर चर्चा होणार आहे। अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी 5 दिवसांवरून 3 दिवसांवरती केल्यामुळे दानवेंना दिलासा मिळालाय। त्यामुळे अंबादास दानवे आजपासून विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत। खासदार बळवंत वानखेडेंनी वाढदिवसानिमित्तानं अमरावतीच्या काँग्रेस भवनात जनता दरबार घेतला। यावेळी युवक काँग्रेसनं बळवंत वानखेडेंना हनुमानाची गदा भेट देत नवनीत राणांना डिवचण्याचा प्रयत्न केला। वानखेडेंच्या जनता दरबाराला मोठा प्रतिसाद मिळाला। उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील चेंगराचेंगरी प्रकरणानंतर आता यावरून राजकारण सुद्धा तापलंय। दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी हाथरसमध्ये गेलेत आणि राहुल गांधींनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील पुन्हा ऍक्शन मोडवर आले। जरांगे उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावरती असणार आहेत। या संदर्भात आज दुपारी पत्रकार परिषद घेत ते भूमिका स्पष्ट करतील। मराठा आरक्षणाच्या संदर्भात हिंगोली शहरामध्ये जरांगे पाटलांच्या उपस्थितीत जनजागृती शांतता रॅली काढण्यात येणार आहे। या रॅलीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मराठा समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली। मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीला अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी विरोध केलाय। आर्थिक निकषावरती मराठा समाजाला आरक्षण दिल्यास फायदा होईल असं मत त्यांनी मांडलं आणि मराठा समाजातूनच जरांगेंच्या मागणीला विरोध होत असल्यामुळे वादाची शक्यता देखील वर्तवली गेली आहे। तुळजापूर विधानसभा मतदारसंघावरती माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांनी दावा केलाय आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघ माझी जन्मभूमी असून या परिसरात मोठं काम केलंय आणि त्यामुळे विधानसभा लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली असून पक्ष या मागणीचा विचार करेल असा दावा रोहन देशमुख यांनी केला। पावसाळी वातावरणामुळे कोल्हापूरचा पन्हाळगड धुक्यात हरवलाय। गडावरील मंद वारा, दाट धुकं आणि पावसाची झुळूक मन मोहून टाकते आणि पन्हाळगडावरील हे विहंगम दृश्य पर्यटकांना सध्या भुरळ घालतंय। रत्नागिरीच्या दापोलीतील आपटी गावच्या शेतकऱ्यांनी पारंपरिक भात शेतीला फाटा देत आधुनिक भात शेतीकडे वाटचाल केली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकुमार पुजारा यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून 4 सूत्र भात लागवड केली। ऐन खरीप हंगामात लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानं शेतकऱ्यांसमोर निंदणी कामाचं संकट निर्माण झालंय। कारण गावातील महिला महाई सेवा केंद्रावरती रांगा लावून उभ्या आहेत आणि त्यामुळे निंदणीच्या कामासाठी महिला शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झालाय। माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना कागदपत्र जमा करावी लागतात आणि या कागदपत्रांसाठी ग्रामसेवकानं महिलांकडून पैसे घेतल्याचा प्रकार हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरकडा ग्रामपंचायतीत घडला। या पैशाची पावती देखील दिली जाईल असं महिलांना सांगण्यात आलं आणि ग्रामसेवकाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। लाडकी बहीण योजनेसाठी भुसावळ तहसील कार्यालयात कागदपत्र भरण्यासाठी मोठी गर्दी झाली। मात्र इंटरनेट सर्व्हर डाऊन असल्यामुळे काम करताना प्रशासनाला अडचण निर्माण होतीये। भुसावळ तहसील कार्यालयात 2 दिवसात 200 शिधापत्रिकांचं वाटप करण्यात आलं। राज्यभर पुन्हा टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्यामुळे दरवाढ झाली आहे। मुंबई बाजार समितीमध्ये टोमॅटोला प्रति किलो 40 ते 45 रुपयांचा भाव मिळतोय। किरकोळ मार्केटमध्ये 60 ते 90 रुपये किलो दराने विक्री होतीये।
भुसावळ शहरासह ग्रामीण भागातील शाळांची वेळ सकाळी 9 ऐवजी 7 ते 8 वाजेपर्यंत करावी अशी मागणी करण्यात आली आहे आणि सकाळी 9ची वेळ गैरसोयीची असल्याचा दावा वाहन चालकांनी केला. मात्र मागणी मान्य न झाल्यानं शिक्षण विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले आणि शाळेची वेळ बदललीच पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाडीत येणारा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप पालकांनी केला. आहारात दगड आणि विचित्र वास येत असल्यामुळे मुलं हे अन्न खाण्यास टाळाटाळ करतायत. त्यामुळे एकत्रित करून देण्यात येणारा आहार स्वतंत्ररित्या देण्यात यावा या मागणीसाठी पालक आग्रही आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचं पुन्हा निलंबन करण्यात आलं. एकाच वर्षात दुसऱ्यांदा राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांचं निलंबन केलंय. नागपुरातील अवैध बांधकामाच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयानं नागपूर पालिकेवरती कठोर शब्दात ताशेरे ओढले. अधिकारी अवैध बांधकामांना संरक्षण का देत आहेत असा सवाल त्यांनी विचारलाय. तर अवैध बांधकामाबाबत न्यायालयानं स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. आषाढी एकादशीसाठी विदर्भातून विशेष रेल्वे गाड्या सुटणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मागणीनंतर रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय. नागपूर, अमरावती आणि खामगावातून विशेष रेल्वे गाड्या सुटणार असल्यानं भाविकांना दिलासा मिळालाय. मागील 5 वर्षात नागपूर पालिकेच्या 45 शाळा बंद पडल्यात. पालिकेच्या शाळांचा दर्जा खालावल्यामुळे पटसंख्येत दरवर्षी 1,500 घसरण होते आणि त्यामुळे पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी गळतीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अमरावती जिल्ह्यातील नवीन स्त्री रुग्णालयासाठी 45 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. मात्र केवळ वैद्यकीय साहित्य आणि फर्निचरचा अभाव असल्यामुळे ही इमारत सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे मागील वर्षभरापासून ही इमारत केवळ पांढरा हत्ती म्हणून उभी आहे. अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडे 8 लाखांची लाच मागितली होती. या प्रकरणी आयुक्त पंकज जावळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक शेखर देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. जामिनासाठी पंकज जावळेंनी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयानं अंतरिम जामीन देण्यास नकार दिलाय. सोलापुरात घरफोडीसोबतच मोटरसायकलची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलंय. MIDC पोलिसांनी 5 चोरट्यांकडून 6 गुन्हे उघडकीस आणलेत आणि त्यांच्याकडून एकूण 1,92,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. धाराशिव जिल्ह्यातून परराज्यामध्ये रानडुकराची तस्करी होत असल्याच्या संशयातून वनविभागाच्या अधिकाऱ्याने एका तरुणाला कोंडून ठेवलं. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्याने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झालाय आणि त्याच्या अंगावरती मारहाणीचे वळ उमटलेत. या संदर्भात मारहाण प्रकरणी चौकशी करू असं जुजबी स्पष्टीकरण वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलं. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील कपड्याच्या दुकानांना भीषण आग लागली. पहाटेच्या सुमारास आग लागल्यानं सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र आगीत लाखोंचं नुकसान झालंय आणि आग लागलेलं दुकान अनधिकृत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. अमरनाथ यात्रेला निघालेल्या भोलेबाबांच्या भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. मुसळधार पावसात सुद्धा प्रवाशांची पावलं बंबम बोलेच्या गजरात प्रवास करतायत. यात्रेच्या 7 दिवसात पर्यटकांची संख्या 1,25,000च्या पुढे गेली आहे. बीडमध्ये संत मुक्ताबाई आणि संत गोविंदपंत म्हणजेच आजोबा आणि नातीच्या भेटीचा अनोखा सोहळा पार पडला. बीडच्या बिंदुसरेच्या तीरावर आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा चांगलाच रंगला आणि हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. उत्तर कॅलिफोर्नियाला लागलेल्या वणव्यामुळे अमेरिकेत होणारा वार्षिक कार्यक्रम रद्द करावा लागला. वाढत्या वणव्यामुळे अंदाजे 26,000 रहिवासी विस्थापित झाले. ज्वाळा अधिक घरापर्यंत पोहोचू नयेत यासाठी म्हणून अग्निशमन दलाचे अथक प्रयत्न सुरू आहेत. काही रहिवाशांना लवकरच घरी परतण्याची परवानगी दिली जाणार आहे. अर्जेंटिनाच्या असोसिएशन ऑफ स्टेट वर्कर्सनं नुकत्याच केलेल्या टाळेबंदीला विरोध केला आणि त्यासाठी शुक्रवारी ब्युनॉस आयर्समधील कासारोडसाडा समोर सामूहिक निषेध मोर्चा काढण्यात आला आणि आतापर्यंत एकूण 20,000 कामगारांना नोकरीतून काढून टाकण्यात आले. सरकारच्या कारवाया रोखण्यासाठी रस्त्यावरील आंदोलन युनियन सुरूच ठेवणार आहे. आणि खान युनिसमधल्या युद्धपंडितांसाठी मदतीचं वाटप करण्यात आलं. हजारो विस्थापितांसाठी विमानातून अन्नपदार्थांची पाकिटं पुरवण्यात आली. 10 लाखांहून अधिक नागरिक दुष्काळाचा तर लाखो नागरिक उपासमारीचा सामना करतायत.